नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। माझीवाडा येथे सगळ्यात मोठी आणि आधुनिक स्मशानभूमी जी आहे ती उभारण्यात आलेली आहे, ज्यांच्या संकल्पनेतून खरं तर संपूर्ण काम झालेलं आहे ते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ओवळा माझीवाडा मतदारसंघाचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते या स्मशानभूमीचं लोकार्पण आता होत आहे। माझीवाडा गाव हिंदू स्मशानभूमी नव्याने आपण बघू शकतो। संपूर्ण या स्मशानभूमीचा कायापालट करण्यात आलेला आहे आणि भव्य दिव्य ही आधुनिक अशी स्मशानभूमी माझीवाडा गाव परिसरामध्ये उभारण्यात आलेली आहे आणि याचा फायदा नक्कीच या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना, माझीवाडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे। आणि आता आपण बघू शकतो या स्मशानभूमीचं लोकार्पण जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी येथेच असणाऱ्या आधुनिक अशा प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीचं ही लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालं होतं आणि आता आपण बघू शकतो या परिसरामध्ये सुंदर असं महादेवाचं मंदिर देखील उभारण्यात आलेलं आहे आणि याच महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण बघू शकतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या परिसरातील स्थानिकांची, नागरिकांची मागणी होती आणि या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश आपल्याला आलेलं पाहायला मिळतं आणि नक्कीच या स्मशानभूमीचा फायदा मोठ्या प्रमाणात या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, ठाणेकरांना होणार आहे। आणि आपण बघू शकतो ज्यांच्या संकल्पनेतून खरं तर या अत्याधुनिक स्मशानभूमीचं निर्माण झालेलं आहे ते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि ओवळा माझीवाडा मतदारसंघाचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते या अत्याधुनिक माझीवाडा गाव स्मशानभूमीचं लोकार्पण होत आहे। आपण बघू शकतो हे काम जे आहे ते अगदी सुसज्ज असं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माझीवाडा गाव मानवी गॅस शव दाहिने आपल्याला पाहायला मिळते आणि ही आधुनिक संकल्पना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपूर्ण संकल्पना, अगदी बसण्याची आसन व्यवस्था असेल, संपूर्ण हा परिसर असेल सुशोभित करण्यात आलेला आहे। वेगवेगळे संदेश ठाण्यातली अत्याधुनिक ही स्मशानभूमी म्हणावं लागेल। कोनशिलेचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होताना आपल्याला पाहायला काही दिवसांपूर्वी शेजारी अत्याधुनिक गॅस दाहिनी असणारी प्राण्यांची शवदाहिनी जी आहे ते उभारण्यात आली आणि आता आपण बघू शकतो ठाण्यातली अत्याधुनिक ही स्मशानभूमी आपल्याला पाहायला एक मिनिट सर सॉरी सुंदर अशी बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर वेगवेगळे संदेशही या ठिकाणी या भिंतीफलकावरती देण्यात आले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण कामांची पाहणी, काम कशा स्वरूपात झालंय याचा आढावा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतो। ठाण्यातलं अत्याधुनिक ही स्मशानभूमी नक्कीच ज्यांच्या माध्यमातून ही स्मशानभूमी खरं तर साकारण्यात आलेली आहे असे सत्या लांडगे यांचा सन्मान जो आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात लक्षवेधी अशा प्रकारची ठाण्यातील ही महत्त्वपूर्ण एक स्मशानभूमी पाहिली जाते।
अत्याधुनिक सुविधांमध्ये ज्या ही स्मशानभूमी तयार करण्यात आलेल्या आहे आणि हे मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर सध्या ह्या स्मशानभूमी ठाण्यातील पहिली भव्य दिव्य ही स्मशानभूमी आहे आणि येत्या काळात कुठेतरी या माझेवाडा गाव परिसरातील महत्वपूर्ण स्मशानभूमी पाहिली जाते तिचं आता नव्याने रूपांतर पाहायला मिळतं. ठाणे महानगरपालिका हद्दीतील अतिशय महत्त्वाच्या जागी असलेली ही स्मशानभूमी खरं तर ठाण्याच्या पूर्ण महापालिका हद्दीमध्ये सर्वात सुंदर आणि स्मशानभूमी झालेली आहे. मी ठेकेदार सत्या लांडगे यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुकही करतो. त्यांनी मीरा भाईंदरला पण स्मशानभूमी बनवल्यात, ठाण्यालाही बनवल्यात आणि प्रामुख्यानं ह्या सगळ्या स्मशानभूमीसाठी निधी उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली म्हणून आम्ही ह्या सगळ्या सुखसोयी सर्वसामान्य जनतेसाठी करू शकलो. खरं तर आज सकाळपासूनच माझ्या मतदारसंघातील विविध विकास प्रकल्प जे आहेत त्याचं काही भूमिपूजन, काही उद्घाटनं, कारण 2 तरण तलावाचं उद्घाटन केलं, फुटबॉल टर्फचं केलंय आम्ही. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे आम्ही मठ बनवून दिलाय, वारकरी भवन आपण करतोय, एक चांगल्या प्रकारचं सामाजिक सभागृह केलेलं आहे, उद्यान केलेली आहेत. या सगळ्याचा लोकार्पण समारंभ आज सगळ्या आमच्या उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये झाला. प्रामुख्याने ह्या भागातील लोकप्रिय नगरसेवक संजयजी भोईर, आमचे रवी पाटील, आमच्या ताई निशाताई आणि त्याचबरोबर रवी घरत, आमचे सिटी इंजिनियर सोनाग्राज, संजय कदम, गव्हाणे हे सगळे आमचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला. मी महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं कौतुक करतो, त्यांचंही अभिनंदन करतो की मी जरी पाठपुरावा केला असला, निधी आणून दिला असला तरी त्यांच्या उपस्थितीच्या माध्यमातून त्यांनी ह्या सगळा प्रकल्प पूर्ण केलाय. त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. लोढा ग्रुपनी जो कॉम्प्लेक्स बनवलेला आहे तिकडनं 60 कोटी रुपये खर्च करून आपण नाल्यावर एक चांगला ब्रिज बनवतो. त्यामुळे लोढा आणि माझीवडा गावातील लोकांना सुद्धा एक अतिशय शॉर्टकट होईल, कारण हा रस्ता खूप वळून यावा लागतो. त्यामुळे ते 60 कोटी खर्च करून आपण एक अद्ययावत ब्रिज बनवतोय. त्यामुळे भविष्यामध्ये ह्या ठाण्याच्या सगळ्या जडणघडणीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं जे योगदान आहे ते योगदान फार महत्वाचं आहे. आणि मी जरी राज्याचा परिवहन मंत्री असेल तरी शेवटी ह्याच मतदारसंघाने मला एकदा, 2दा, 3दा नव्हे तर 4थ्यांदा विधानसभेवर पाठवलं आणि म्हणून मी आज राज्याचा मंत्री झालोय. तर मी सर्वप्रथम सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच महत्वपूर्ण अशा प्रकारची आपण पाहिलं आधुनिक स्वरूपात असलेली ही स्मशानभूमी आणि उपस्थिती या स्मशानभूमीचं आत्ताच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात स्थानिकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या सर्वांच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. काम यांचा उद्या एक एक उद्या ओके ओके ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा.